गोव्यात 2027च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. भाजपा विरोधात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी आणि आरजी या पक्षांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरू आहे. पण सध्या या एकीला मोठा अडथळा दिसतोय. कारण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गोवा दौऱ्यावर आले. मात्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांची त्यांच्याशी युतीच्या मुद्द्यावरून भेट झालीच नाही. त्यामुळे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न आता उपस्थित झालाय. मल्लिकार्जुन खरगे यांच्या गोवा दौऱ्याचा मुख्य उद्देश काँग्रेसची संघटना मजबूत करण्याचा होता. बूथ पातळीवर कार्यकर्त्यांच्या त्यांनी बैठका घेऊन पक्षाच्या तयारीचा आढावा घेतलाय. काँग्रेससमोर सध्या एक मोठं आव्हान दिसतंय. पक्षातील अनेक बूथ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे खरगे यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यावर भर दिलाय. पण त्याच वेळी भाजपा विरोधात इतर पक्षांना एकत्र आणण्याचा मुद्दाही चर्चेत आहे. 2022च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड एकत्र लढले होते. यावेळीही दोन्ही पक्षांनी एकत्र यावं यासाठी चर्चा सुरू झाली होती. पण ही चर्चा फार पुढे गेली नाही. गोवा फॉरवर्डनंही काही दिवसांपूर्वी काँग्रेससोबतची युतीची चर्चा सध्या थांबवण्याचा निर्णय घेतलाय. गोवा फॉरवर्डचे म्हणणे आहे की आधी पक्षाची ताकद वाढवायची आणि राज्यातील 40ही मतदारसंघामध्ये संघटना मजबूत करायची. आता यामध्ये विजय सरदेसाई नाराज आहेत. यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे काँग्रेसवरचा विश्वास. विजय सरदेसाई यांनी यापूर्वी काँग्रेसवर आश्वासनं पाळत नसल्याची टीका केली आहे. त्यामुळे युती करायची असेल तर फक्त भाजप विरोधात एकत्र येणं पुरेसं नाही. दोन्ही पक्षांमध्ये विश्वास निर्माण होणं, जागा वाटप ठरवणं आणि कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार हे महत्त्वाचं आहे. सध्या याच मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये अंतर दिसतंय. गोवा फॉरवर्ड सोबतची चर्चा थांबलेली असताना काँग्रेसनं आता आरजी सोबत चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरजीचे अध्यक्ष विरेश बोरकर यांच्याशी युतीबाबत चर्चा केल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच काँग्रेसला विरोधकांना एकत्र आणायचंय. पण गोवा फॉरवर्ड सध्या या चर्चेपासून दूर आहे. या सगळ्यात आम आदमी पक्षाचाही महत्त्वाचा अँगल आहे. आपनंही यापूर्वी समविचारी पक्षांसोबत एकत्र येण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पुढच्या काळात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप आणि आरजी हे 4 पक्ष एकत्र येतील का की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. 2022च्या निवडणुकीत विरोधकांमध्ये मतविभाजन झालं होतं. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि इतर पक्ष वेगवेगळे लढल्यामुळं अनेक मतदारसंघामध्ये विरोधी मतांची विभागणी झाली होती. याचा फायदा भाजपला झाला. म्हणूनच यावेळी विरोधकांना एकत्र आणण्याची चर्चा सुरू आहे. पण एकत्र येण्यासाठी सर्व पक्ष तयार असले तरी कोणाला किती जागा मिळणार, नेतृत्व कोणाचं असेल आणि एकमेकांवर विश्वास ठेवणार कसा हे प्रश्न अजूनही कायम आहेत. विजय सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोवा फॉरवर्डनं सध्या युतीची चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण या निर्णयावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार खरगे गोव्यात काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यामुळे युतीच्या चर्चेसाठी त्यांना भेटण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे सध्या चित्र असं आहे, काँग्रेसला विरोधकांना एकत्र आणायचंय. आरजी सोबत काँग्रेसची चर्चा सुरू आहे. आपनंही आघाडीचे संकेत दिले आहेत. पण गोवा फॉरवर्डनं काँग्रेससोबतची चर्चा सध्या थांबवली आहे. त्यामुळे 2027च्या निवडणुकीआधी विरोधक खरंच एकत्र येणार का की पुन्हा एकदा वेगवेगळे लढून विरोधी मतांचे विभाजन होणार आणि त्याचा फायदा भाजपला होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही महिन्यात मिळतीलच. गोव्याच्या राजकारणात 2027ची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे हे समीकरण आणखी स्पष्ट होणार आहे.